भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळ्या पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांच्याद्वारे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागला व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकांवर तसेच जमिनीवर दिसून येऊ लागला. गेली 4000 वर्षांपासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात वापरत असत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या 50-60 वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत शॉर्टकट म्हणून. पाणी व रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे भारत देशात जमिनी चोपत होत आहेत व अशा जमिनी पडीक पडत चालल्या आहेत. हजारो वर्षांपासून गांडुळे अस्तित्वात असून त्यांचे रंग व आकार भिन्न भिन्न प्रकारचे आढळून येतात. गांडुळे जांभळी, लाल, तांबडी, निळी, हिरवी, तपकीर व फिकट तांबूस अशा विविध रंगांचे असतात. सर्वात लहान आकाराची गांडुळे 1 इंचापेक्षाही कमी लांबीची तर सर्वात मोठे 10 फूट लांबीची गांडुळे ऑस्ट्रेलियात आहेत आणि भारतातही. गांडूळ खत निर्मितीसाठी इसिनिया गांडुळे ही परदेशी जात जगामध्ये सर्व प्रकारे सर्वोत्तम अशी आढळून आली आहे. सध्या इसिनिया गांडुळे ही जात सगळीकडे गांडूळ खत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरात आहेत. गांडुळाचा जीवनक्रम आणि आयुष्य. गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्यावस्था आणि पूर्णावस्था अशा 3 अवस्था असतात. या सर्व अवस्थांसाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडुळामध्ये स्त्री आणि पुरुष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडूळ प्रत्येक 6 ते 7 दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये 2 ते 20 गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकूलतेनुसार 7 ते 20 दिवसांची असते. गांडुळाची पूर्णावस्था 2 ते 3 महिन्यांची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्ण अवस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील 2 ते 3 सेंटीमीटर अंतरावरील अर्धा सेंटीमीटर आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडुळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य 2 ते 3 वर्षांचे असते. इसिनिया फेटिडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी 12 ते 15 सेंटीमीटर असते. परंतु निसर्गामध्ये गांडुळाचे कोंबड्या, गोम, पक्षी, रानडुकरे, मुंगूस इत्यादी शत्रू असतात. एका वर्षात गांडुळे 1 ते 6 पिढ्या तयार करतात. जीवनक्रमाचा कालावधी जातीनुसार व हवामानानुसार बदलत असतो. प्रजनन क्षमता ही मुख्यतः जात, आर्द्रता आणि सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता व कर्ब नत्र गुणोत्तर यावर अवलंबून असते. गांडुळाचे दृष्टिकोन आणि फायदे तर आपण बघितले, पण तरी आपण त्याचे डिटेलमध्ये बघू. गांडुळे त्याच्या निम्मा वजनाची माती दररोज खात असतो. गांडुळाच्या विष्ठेतील मातीची कणीदार संरचना असते. त्यामुळे ही विष्ठा पाण्याने वाहून जात नाही. जमीन घट्ट बनत नाही. ओली व कोरडी जमीन भुसभुशीत राहते. कणीदार संरचनेमुळे पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमिनीत मुरते. पृष्ठभागावरून वाहून जात नाही. जमिनीतील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाल्याने जमिनीत हवा खेळती राहते व पाण्याचा निचरा 4 ते 10 पटीने अधिक होतो. गांडुळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व त्यामुळे साहजिकच पिकांचे उत्पादन वाढते. गांडुळामुळे जमिनीची जलधारणा शक्ती 20% ने वाढते. पिकांना अधिक पाणी मिळते व पर्यावरणाने पाण्याचा ताण सहन करायची क्षमता मिळते. गांडुळाच्या विष्ठेने असलेले नेकॉर्डिया, ऑक्टिनोमायसिस व स्टेप्टोमायसेस सारखे जीवाणू अँटीबायोटिक्स सारखे परिणामकारक असतात. अशा प्रकारे गांडुळाची आतडी सुमारे 1000 पटीपेक्षा अधिक संख्येने जीवाणूंची संख्या वाढवून एक प्रकारे नैसर्गिक रिॲक्टेजचे काम करतात. तर विष्ठेद्वारा बाहेर पडलेले सूक्ष्म जीवाणू जमिनीची जैविक सुपीकता वाढवण्याचे प्रसार केंद्राचे कार्य करतात. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय फायदा होतो तर इतर रासायनिक खतांवर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करावे. जमिनीची उत्पादन क्षमता वाढवावी. पाणी देण्याचा कालावधी कमी होतो. झाडांना, पिकांना आणि पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त
व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते. रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकांच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकांच्या खर्चात बचत होते. मजूर वर्गावर होणारा खर्च हा कमी होतो. गांडूळ खत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगार करण्याची संधी उपलब्ध होते. पर्यावरणाच्या दृष्टिमानाने काय तर माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाद्वारे होणारे प्रदूषण कमी होते. जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते. पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते. रोगराईचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले होते. आणि जरी रोगराई झाडांवर झाली तरी तुम्ही दूध आणि हळदीचे फवारा झाडांवर लावू शकतो. प्लस आपला जो घंटा असतो जो आपण देवारामध्ये वाजवतो त्याचा घंटानाद सुद्धा तुम्ही 5 मिनिटं त्या रोगराईसाठी वापरू शकतात. याचा सुद्धा नैसर्गिक रीतीने आपण रोगराईपासून त्याचा परिणाम कमी करू शकतो. कचऱ्याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात. ते कसे? एक असतं गांडूळ खत आणि एक असतं शेणखत. आता या दोघांमध्ये काय फरक असतो तर गांडूळ खत लवकर तयार होतो आणि गांडुळांची जी गादी वाफ्यावर स्थिरावल्यावर 2 ते 3 आठवड्यांमध्येच आपल्याला गांडूळ खत मिळू शकतं. शेणखत कसं असतं तर मंद गतीने तयार होतं. त्याला 15 दिवस सुकायलाच जातात. त्याच्यानुसार आपण त्याला प्रक्रियेमध्ये जवळपास 4 महिने आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. गांडूळ खताचा फायदा असा असतो की घाण, वास, माशा, डास यांचा उपद्रव नसून आरोग्याला हा अपायकारक नाही. परंतु शेणखताचा प्रॉब्लेम काय? शेणखत म्हणजेच कंपोस्ट खत. त्याचा आपल्याला वाईट परिणाम काय दिसून येतो? घाण वास येतो, माशा येतात, डास यांच्यापासून उपद्रव आपल्याला संभवतो. गांडूळ खतासाठी जागा कमी प्रमाणात लागते आणि शेणखतासाठी जास्त प्रमाणात लागते. तसेच गांडूळ खतासाठी ऊर्जा, गांडूळ खत, द्रवरूप खत आपल्याला मीडियम प्रमाणात लागतं. त्याचनुसार शेणखत आपल्याला कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाही. म्हणजे फक्त शेण हेच आपल्याला ॲड करावं लागतं. गांडूळ खतसाठी हेक्टरी मात्रा 5 टन लागते आणि शेणखतसाठी हेक्टरी मात्रा 12.50 टन लागतो. गांडूळ खतासाठी तापमान फार वाढत नसल्यामुळे जीवाणूंचे कार्य जमत होते आणि शेणखतसाठी तापमान वाढत असल्यामुळे जीवाणूंचे कार्य मंद होते. गांडूळ खत नत्र उपलब्ध 2.5 ते 3% होतं आणि शेणखतसाठी स्फुरद उपलब्ध 0.5 ते 0.9% होतं. पालाश गांडूळ खतमध्ये 1.5 ते 2% असतं आणि शेणखतामध्ये पालाश उपलब्ध 1.2 ते 1.4% असतं. गांडूळ खतासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध होतात तर शेणखतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध असतात. गांडूळ खतामध्ये गांडूळ खत व खत विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळते, परंतु शेणखतामध्ये कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळू शकत नाही. तुम्हाला जर अधिक माहिती संजीवनी गांडूळ आपण त्याला एक नाव देऊ शकतो किंवा त्या गांडुळाला आपण एक जीवनावर छान प्रतिसाद म्हणून आपण सुद्धा वापरू शकतो. गांडुळाची नवीन प्रजाती कुठली ती बघू आपण. पोरिओनिस सेल्पनासिक एक विदेशी गांडूळ प्रजाती असून ती इसिनिया फेटिडा व युट्रिडल युजिनी पेक्षा अधिक उत्पादन देणारी प्रजाती आहे. 2 ते 46 सेल्सिअस तापमान सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतात. या प्रजातीद्वारे तयार झालेल्या खतांमध्ये 67% प्रोटीन आणि सर्व प्रकारचे ॲमिनो ॲसिड असतात. गांडूळ खताची गुणवत्ता चांगली असते. या जातीवर इतर जातींपेक्षा अनेक आणि प्रत्येक आठवड्यात तयार होणाऱ्या कोकूनची संख्याही जास्त असते. गांडुळाचे खाद्य काय असतं तर गांडुळांना खाण्याकरिता त्यांची आवडीनिवडीचे अन्न लागते. त्यामुळे गांडुळांची वाढ व प्रजोत्पादन झपाट्याने होते. झाडांची पाने, कापलेले गवत, तण, काडी कचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकाऊ भाग, कंपोस्ट खत, शेणखत, लेंडी खत इत्यादी पदार्थ गांडुळांचे आवडीचे आहेत. आणि गांडुळाचे शत्रू कोण तर गांडुळाचा हा प्राणी स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकत नाही. त्यामुळे त्याचे बेडूक, पक्षी, सरडे, साप, गोम, उंदीर, मुंग्या, कोंबड्या ह्या त्याचे शत्रू आहेत. आणि जर
पुढे बघायचं झालं तर त्यांची उत्पत्तीचे तंत्र काय असतं, तर गांडुळाच्या खताच्या निर्मितीसाठी चांगल्या जातींच्या गांडुळांची पुरेशी संख्या शेतकऱ्याजवळ असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गांडूळ उत्पत्तीच्या आणि त्याच्या संगोपनाच्या अनेक पद्धती आहेत. टाकी किंवा लाकडी खोक्यामधून गांडुळाची व व्हर्मीवॉशची उत्पत्ती कशी होते ते बघू आपण. आणि सध्या आता आपण सगळ्या पद्धती बघितल्या आहेत, पण तुम्हाला मी डिटेलमध्ये अजून सांगेल. ठीक आहे. आणि जर आपल्याला बघितलं गांडूळ खत निर्मिती ही गांडुळाच्या सहाय्याने समृद्ध खत तयार करण्याची एक पद्धत आहे, आपण असं ओळखू शकतो. शेतीतील कचऱ्याचा पुनर्वापर करून दर्जेदार खत तयार करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. गांडूळ जैव वस्तुमान खातात आणि पचलेल्या स्वरूपात त्याचे उत्सर्जन करतात. त्याला गांडूळ विष्ठा म्हणतात. गांडूळ विष्ठेला काळे सोने असेही म्हटले जाते. आपण गांडुळाला आपल्या जीवनातला एक अविभाज्य भागही म्हणू शकतो. शाश्वत शेतीसाठी आणि पिकांच्या भरघोस उत्पन्नासाठी आपण गांडूळ खत कसं सुपीक करू शकतो आणि कशी टिकवू शकतो ते आपण बघितलं. परंतु आपण आता बघू की सेंद्रिय पदार्थांचा अर्धा भाग फावड्याने जेव्हा आपण मिश्रित करतो तेव्हा त्याचा थरावर आणि अर्धवट कुजलेल्या शेणावर काय परिणाम होतो. तर ते दोघांना आधी काय करावं लागतं, जेव्हा आपण एखादा शेणखत घेतो किंवा कुठलाही कंपोस्ट खत घेतो तेव्हा त्याला आपल्याला 15 दिवस प्रोसेस करावी लागते. ती प्रोसेस म्हणजे काय, तर आपल्याला ती पूर्ण सुकवावी लागते आणि त्याच्यानंतरच आपण गांडूळ खतामध्ये आपण ती ॲड करू शकतो. जर आपण अर्धवट सुकलेला कचरा ॲड केला तर आपलं खत सडण्याची किंवा खराब होण्याची दाट शक्यता असते आणि त्याच मध्ये आपल्याला गांडूळ आपले खराब झालेले दिसतील किंवा त्यांना इजा पोहोचली जाईल. त्यामुळे खत 15 दिवस किंवा 20 दिवस पूर्णपणे सुकवून घेतलेलेच बरे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा गांडूळ खत आपल्यासाठी सर्वार्थाने उपयोग ठरेल त्याच्यानंतर आपली पुढची प्रोसेस काय करू शकतो, विक्री करू शकतो, घरामध्ये उपयोगी करू शकतो की अजून त्याचे काय करू शकतो ते आपण पुढे बघू. तसेही आजच्या काळात आपण पाहतच असाल की खूप शेतकरी हे गांडूळ खत प्रकल्प उभारत आहेत. हा प्रकल्प उभारण्याचे कारण म्हणजे गांडूळ खतापासून घर बसल्या एक व्यवसाय करता येतो व गांडूळ खताचा वापर शेतीसाठी देखील करता येतो. रासायनिक खते वापरल्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन जमीन नापीक होत चालली आहे. जमिनीची उत्पादन क्षमता देखील कमी होत आहे व त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात येतोय. गांडूळ खत प्रकल्पासाठी किती खर्च येतो ते आपण पुढील प्रमाणे बघू. यासाठी सर्वप्रथम कच्चा माल लागतो, म्हणजेच शेणखत, काडी कचरा, पालापाचोळा जमिनीवर टाकण्यासाठी कीटकनाशकांची पावडर इत्यादी सामग्री मिसळून खर्च सुमारे 4000 रुपये येतो. बेड भरणे, त्यानंतर तयार झालेला माल काढणे, चाळणे, पॅकिंग करणे, तसेच दररोज 45 दिवस त्या ठिकाणी पाणी मारणे याचा खर्च 2000 रुपये इतका येतो. एका बेडसाठी 1.5 किलो गांडुळे लागतात. खर्च 750 रुपये इतका येतो. HDPE बीड्सची किंमत पाहिली तर किंवा HDPE बेड्सची किंमत पाहिली तर 2000 रुपये प्रति बेड याप्रमाणे बाजारात किंमत मोजावी लागते. अशा प्रकारे बेडमध्ये खत तयार करण्यासाठी एकूण खर्च 8750 रुपये इतका येतो. गांडूळ खत प्रकल्प कसा उभारायचा? गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी आपल्याकडे पुरेशी 1 किंवा 2 गुंठे दमट व हवेशीर जागा असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये एक पत्र्याचे शेड बांधायचे आहे. शेड आपण आपल्या गरजेनुसार बांधू शकतो. म्हणजे जर फक्त स्वतःच्या शेतीसाठी गांडूळ खत तयार करायचे असेल तर तुम्ही एक लहान पत्र्याचे शेड देखील उभारू शकता. मात्र जर व्यवसायाच्या दृष्टीने गांडूळ खत प्रकल्प उभा करायचा असेल तर तुम्ही एक मोठे 32 बाय 100 किंवा 100 बाय 40चे शेड उभारू शकता, जेणेकरून तुम्हाला गांडूळ खताचा साठा खूप मोठ्या प्रमाणात करता येईल. एक महत्त्वाची बाब म्हणजे शेड बांधताना आपण शेड दक्षिण उत्तर या दिशेने बांधावे, कारण पूर्व आणि पश्चिम या दिशेने सूर्याचा प्रकाश जास्त येतो. या उन्हाचा त्रास आपल्या प्रकल्पाला न होण्यासाठी आपण हा प्रकल्प दक्षिण उत्तर या दिशेने बांधावा. आपण शेडला एक हिरव्या रंगाची नेट देखील बांधू शकता, जेणेकरून हवा व पाणी आत शिरणार नाही. गांडूळ खत ही जास्त खर्चिक बाब नाही. जर तुम्ही याच्याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही करता येईल. गांडूळ खत बेड्स कसे उभारावेत ते बघू आपण पुढे. शेड बांधल्यानंतर आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासाठी चौकोनी आकाराचे उभे बेड्स तयार करावे लागतात.
आपण यासाठी सुद्धा विटांचे बांधकाम करू शकतो. सध्या मार्केटमध्ये पाहिले तर 12x4 2 फूट या आकारांचे HDPE बेड्स दिसून येतील. याच्यामध्ये जवळजवळ 1.5 टनांपर्यंत कच्चा माल बसतो आणि फक्त 45 दिवसांसाठी गांडूळ खत तयार झालेले दिसून येते. आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण बेड्स तयार करू शकतात किंवा विकत घेऊ शकतात. खूप शेतकरी दोन्ही पद्धतींच्या बेड्सचा वापर करतात. गांडूळ खतासाठी कोणते शेण घ्यावे? बेड्स तयार केल्यानंतर आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरांचे शेण. खूप लोक गांडूळ खत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जनावरांचे शेण वापरतात, पण गांडूळ खत कमी दिवसात जास्त प्रमाणात तयार करायचे असेल तर आपण म्हशीचे शेण वापरू शकतो. म्हशीचे शेण हे गांडूळ खतासाठी योग्य म्हणून वापरले जाते किंवा अयोग्य म्हणून ओळखले जाते. परंतु गांडूळ खतासाठी आपण पूर्णपणे ताजे शेण वापरू नये व पूर्णपणे कुजलेले शेण देखील वापरू नये. म्हशीचे शेण घेताना कमीत कमी 15 ते 20 दिवसांचे जुने 2 महिन्यांच्या आतील शेण घ्यावे. गांडूळ खत प्रकल्प जर मोठा असेल तर आपण म्हशीचे शेण विकत देखील घेऊ शकता आणि शेण घेतल्यानंतर आपल्याला ते शेण बेड्समध्ये पूर्णपणे पसरवून घेऊ शकतो. पसरवून झाल्यानंतर आपल्याला शेणावर साधारणपणे 2 ते 3 दिवस 100 लिटर पाणी मारायचे असते. ते शेणखत आपल्याला गार करायचे आहे. तापमान साधारणतः 15 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवायचे आहे. जास्त गरमही नाही व जास्त थंडही नाही असे त्या शेणाचे तापमान ठेवायचे आहे. त्यानंतर आपण त्यात गांडूळ टाकावे. गांडूळ खतासाठी कोणती गांडुळे घ्यावीत? मित्रांनो, गांडुळांसाठीचे खूप प्रकार असतात. जमिनीत भरपूर प्रकारचे गांडुळे असतात, पण त्यापैकी इसेन्सिया फेटिडा, हायसेनिक फेटिडा ही गांडुळे जास्त प्रमाणात गांडूळ खत निर्मितीमध्ये वापरली जाते. कारण ही गांडुळे शेण जास्त जलद गतीने खातात आणि दाणेदार खत तयार करतात. पाण्याचं नियोजन कसं असावं? तर साधारणपणे आपण एका बेडमध्ये 5 किलोच्या आसपास गांडुळे सोडू शकतो. एकदा गांडुळे शेणात टाकल्यानंतर पाण्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. कारण जर पाणी जास्त प्रमाणात वापरले तर त्या शेणातील गांडुळांची हालचाल होत नाही व ती मरून जातात. त्यामुळे पाण्याचे नियोजन हे योग्य असायला पाहिजे. पाण्याचे नियोजन हे आपल्याला फक्त 15 दिवसांसाठी करायचे आहे. दररोज 15 ते 20 लिटर पाणी आवश्यकतेनुसार घालायचे आहे. एकदा खत तयार होण्याची सुरुवात झाली की त्या खताला पाणी घालायचे नाही. जर आपण पाणी घातले तर ते शेण शेतात पुन्हा मिसळते व परत गांडुळे ते खत खात नाहीत. त्यामुळे पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. गांडूळ खत तयार होण्यासाठी किती दिवस लागतात? गांडूळ खत तयार होण्यासाठी कमीत कमी 20 ते 30-25 दिवस लागतात. जेव्हा बेडवर शेणाचे चहा पावडर इतक्या लहान आकाराचे दाणे तयार होतील तेव्हा समजावे की गांडूळ खत तयार झाले आहे. ते गांडूळ खत लगेच काढायचे नाही. आधी एक वरच्या खताचा थर हलवून घ्यावा आणि 1 दिवस तसाच ठेवावा, जेणेकरून वरची सगळी गांडुळे खाली जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो हलवून थर काढून घ्यावा. गांडूळ खताचा दुसरा थर तयार होण्यासाठी अजून काही दिवस वेळ द्यावा लागतो. तर पहिला एक बेड पूर्णपणे रिकामा होण्यासाठी 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी लागतो. जेव्हा आपण गांडूळ खताचा पहिला थर काढून घेतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला तो सगळा काढलेला थर 1 ते 2 दिवसात उन्हामध्ये ठेवायचा असतो. त्यानंतर चहा पावडर इतका बारीक चाळून झाल्यानंतर बाजारामध्ये विक्रीसाठी काढायचा असतो. समजा गांडूळ खत प्रकल्पामध्ये 30 बेड्स असतील तर आपण प्रत्येक महिन्याला 15 टन गांडूळ खत तयार करू शकतो. एकंदरीत जर याचे मोजमाप केले तर 1.5 टन गांडूळ खताच्या कच्च्या मालापासून जवळपास 1200 किलो इतके गांडूळ खत आपण तयार करू शकतो. याचा बाजारभावात पहिला तर 8 रुपयांपर्यंत ते 10 रुपयांपर्यंत प्रति किलो तयार गांडुळाची किंमत मिळेल. हे गांडूळ खत मार्केटमध्ये विकल्यानंतर एका बेडमधून आपल्याला किमान 10,800 रुपये मिळतात. उत्पादनाचा खर्च याच्यामधून वजा केला तर बेडपासून 45 दिवसांमध्ये 2,050 रुपये शिल्लक राहतात. नफा स्वरूपात आता सांगितलेले सर्व भाव कमीत कमी रेंजमधील आहेत, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त नफा देखील होऊ शकतो. त्याचनुसार गांडूळ खताचे अनेक फायदे कुठले आपण ते बघितलं होतो. पण बेडपासून आणि गांडूळ खतापासून कुठले फायदे होतात ते बघू. आपण घरच्या घरी गांडूळ खत प्रकल्प तयार करू शकतो. जर तुम्हाला गांडूळ खत तुमच्या शेतीसाठी वापरायचे असेल तर गांडूळ खताचे फायदे कसे ते बघू. रासायनिक खतांमध्ये जमिनीची जी धूप झालेली असते किंवा पिकांची जी नासाडी झालेली असते ती भरून काढण्यासाठी आपण गांडूळ खत आणि पाणी
या दोघांचा वापर व्यवस्थितरित्या करू शकतो, जेणेकरून जमीन किंवा आपले गार्डनिंग जमीन नेहमी थंड व हिरवीगार राहते. गांडूळ हा प्राणी जमिनीमध्ये आढळणारा आहे आणि तो जमिनीमधील जैविक घटक खात असतो आणि गांडूळ खतामुळे जमीन सुपीक राहू शकते. त्याचनुसार गांडूळ खत आणि वर्मी वॉशची निर्मिती कशी होते. गांडूळ खतामध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असतात. यामुळे वनस्पतींची रोगप्रतिकार क्षमता वाढते. गांडूळ खत हे दाणेदार सेंद्रिय खत आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी आयसेनिया फेटिडा आणि युड्रिलिच युजिनी या प्रजातींचा वापर केला जातो. ठीक आहे. त्याचनुसार जमीन व पिकासाठी विविध कुठकुठले लाभ असतात. पीक वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असल्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. खतांमध्ये अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक स्वरूपात उपलब्ध होतात, त्यामुळे झाडांची मुळे ती सहजपणे घेऊ शकतात. जमीन भुसभुशीत राहते. जमिनीची हवा पाणी खेळते राहतात. पिकांची जोरदार वाढ होते. पाण्याचा योग्य निचरा होतो. जलधारणा क्षमता वाढते. वर्मी वॉश निर्मिती कशी केली जाते, तर वर्मी वॉश तयार करण्यासाठी 200 लिटरचा प्लास्टिक ड्रम वापरावा. ड्रमच्या तळापासून वर 4 ते 6 इंच जागा सोडून वर्मी वॉश काढण्यासाठी तोटी बसवावी. ड्रमच्या खालच्या बाजूस विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा. विटांच्या तुकड्यांचा वाळूचा थर द्यावा. 25% माती आणि 75% कुजलेला शेणखताचा थर द्यावा. शेणखताच्या थरावर 2 किलो गांडुळे सोडावीत. गांडुळे सोडल्यानंतर त्यावर माती मिश्रित शेणखत, कुजलेलं शेणखत यांचा थर द्यावा. यानंतर त्यावर एका पाईपद्वारे ड्रिपरच्या साहाय्याने थेंब थेंब पाणी पाडण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक थरामध्ये एका प्लास्टिक जाळीचा वापर करावा, जेणेकरून गांडुळे खालच्या थराला जाणार नाहीत. 15 दिवसात जमा झालेले वर्मी वॉश पुन्हा ड्रममध्ये टाकावे. त्यानंतर पुढे तयार होणारे वर्मी वॉश स्वतंत्र बादलीत जमा करावे. ड्रम सावलीत ठेवावा. ड्रममध्ये पुरेसा ओलावा ठेवण्यासाठी वरच्या थरावर कोकोपीटचा वापर करावा. वर्मी वॉशचे फायदे काय असतात, तर फवारणीसाठी वर्मी वॉश आणि पाणी यांचे प्रमाण 1:10 असे ठेवावे. हे पीक संवर्धन म्हणून काम करते. यामध्ये संप्रेरके, एन्झाईम्स, जीवनसत्वे, प्रथिने व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. यामुळे मुळांची वाढ जोमदार होते. फुलोरा आणि फळ पक्क होण्याच्या अवस्थेत फवारणीद्वारे वापरल्याने फळांची गळ थांबण्यास आपल्याला मदत मिळते. अजून पुढची गोष्ट म्हणजे गांडूळ शेती म्हणजे गांडुळांची जोपासना किंवा शेती. तर गांडूळ खत निर्मितीमध्ये सेंद्रिय कचऱ्याचे वनस्पतींसाठी पोषक समृद्ध खतांमध्ये रूपांतर करण्यासाठी गांडुळाचा वापर केला जातो. या दोन्ही संज्ञांच्या वापरात अनेकदा समानता आढळते आणि कचरा कमी करतो. जमिनीचे आरोग्य सुधारते व एक शाश्वत बागकाम पद्धत निर्माण होते. यासाठी उत्तम पर्याय म्हणजे गांडूळ शेती. या गांडूळ शेतीची प्रक्रिया काय काय असते, तर गांडूळ खत म्हणजे सेंद्रिय कचऱ्याचे गांडूळ खतांमध्ये रूपांतर करून जी प्रक्रिया केली जाते तिला गांडूळ खत प्रक्रिया असे म्हणतात. हे गांडूळ खत जमिनीच्या सुपीकतेसाठी खूप महत्त्वाचे असते. या खतामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याच्यानंतर नारळाचे काथा आपण कसा यूज करू शकतो किंवा त्याचा उपयोग काय तो हे आपण पुढील पद्धतीमध्ये बघू. गांडूळ शेतीमध्ये गांडुळाचा वापर करून जैविकदृष्ट्या विघटनशील कचऱ्याचे विघटन केले जाते. त्यामध्ये एक नारळाचा काथा म्हणून असतो आणि त्या कचऱ्याचे पोषण तत्वांनी समृद्ध खतांमध्ये रूपांतर केले जाते. म्हणून त्याला बारीक करून सुकवून म्हणजे त्याचे विघटन केले जाते. ही पद्धत सोपी, प्रभावी, सोयीस्कर, तशीच आवाजरहित आणि पर्यावरणपूर्वक आहे. त्यानंतर तुम्ही कंपोस्टिंगचे 4 टप्पे बघू शकतात. एक असतो मेसोफिलिक, एक असतो थर्मोफिलिक, एक असतो मेसोफिलिक किंवा क्युरिंग आणि मॅच्युरेशन. कंपोस्टिंगवर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये वायुवीजन, कार्बन आणि नायट्रोजन स्रोत, आर्द्रता, तापमान, pH, कणांचा आकार आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचा मोस्टली समावेश असतो. गांडूळाच्या खताचा वाफा तयार करण्यासाठी रिकाम्या खताच्या पिशव्या वापरून तुम्ही एक कुंड शिवू शकता. त्या कुंडाच्या कुजणाऱ्या पदार्थांचे थर ठेवू शकता आणि त्याला पाणी देऊ शकता. किती 45 ते 50% पाणी आपण देऊ शकतो. एका आठवड्यानंतर त्यात गांडूळ सोडा.
वाफाच्या वरच्या भागावर गोणपाटावर पिशव्या झाका आणि त्याला नियमितपणे पाणी द्या. त्यानंतर गांडूळ खताचे अनेक समानार्थी शब्द आहेत, जसे की वर्मी कंपोस्ट, वर्मी कास्ट, वर्म कास्टिंग्स, वर्म पूप आणि वर्म मॅन्युअर. गांडूळ खत निर्मिती आणि शेत निर्मिती खत बनवण्यासाठी गांडुळांचा उपयोग आवश्यक रीतीने केला जातो. आता त्याच्यानंतर आपण बघू शकतो की गांडूळ खतांची स्थलांतर पद्धत कोणती असू शकते. अन्नाच्या शोधात नवीन ठिकाणी स्थलांतर करण्याच्या गांडुळाच्या प्रवृत्तीत फायदा घेणारी गांडूळ शेती आणखी एक पद्धत म्हणजे स्थलांतर, आणि म्हणूनच गांडूळ काढणीसाठी कांद्याच्या पिशव्या आणि चाळण्या वापरल्या जातात. गांडूळ गोळा करण्यासाठी चाळणीच्या खालच्या पृष्ठभागावर एक पेटी उभी केली जाते. त्याचनुसार आपण बघू शकतो सेंद्रिय शेती प्रकल्प हे रसायनांचा वापर करून शेण, गोमूत्र आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शाश्वत शेतीवर आधारित असतात. यात जमीन सुपीकता, गांडूळ खत, निंबोळी, अर्क आणि जैविक कीड नियंत्रणाचा समावेश होतो. हे प्रकल्प विषमुक्त अन्न, आरोग्यदायी माती आणि शाश्वत उत्पन्नासाठी उपयुक्त असते. याचे मूलभूत घटक